हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. ते तुम्ही माझ्या तोंडावरून ओळखलाच असेल की मी आत्ताच उठले. आता म्हणजे अर्धा तास झाला असेल. थोडा टाईमपास केला आणि आता आपली नॉर्मली घरची कामं असतात ती करेल. मी बसले आता जस्ट इथेच बाल्कनीच्या समोरच. कालचं जे झाड आणलं ते बघत बसले की चिमण्यांनी काय केलं तर नाही ना. आणि दोघं पण पिल्लूचे बाबा आणि पिल्लू झोपले आणि आज आहे 31. सो आज आम्ही थोडासा प्लॅन केला आहे घरच्या घरी. तर तुम्ही आमचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा की आम्ही कशा प्रकारे सेलिब्रेट करतो. आम्ही 4 जण विथ कुकी आम्ही सेलिब्रेशन करणार आहे. सो तुम्ही आमचा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. सो मी तुम्हाला दाखवते लांबूनच की मी काल कुठलं झाड आणलं. त्याचं मला नाव नाही माहिती, कारण का आपण ज्यांच्याकडे झाड घेतो ना, जे प्लांटर्स असतात, प्लांट्सवाले असतात, ते झाडांची नावं नाही काय वेगळीच सांगतात त्यांच्या भाषेतली. ते आपल्याला काहीच समजत नाही की ते कुठलं बोलते आणि ॲक्च्युअलमध्ये ते झाड नसतं, ते वेगळंच असतं. आता ती मी फाइंड करेल की ते झाड कुठलं आहे ते. सो मी तुम्हाला लांबूनच दाखवते की कुठलं झाड आहे आणि अजून एक घेतले ते तुम्हाला मी नंतर दाखवते कुठलं आहे. सो ते तिथे हँग केलं आहे ना, ते झाड घेतलं आणि तिथे खाली एक आहे ना, ते 2 झाड घेतले. ते पण हँगिंगचं आहे, पण ते थोडं मोठं झालं ना की ते पुरं पॉटमध्ये स्प्रेड होईल आणि ते हँगिंगवालं आहे. तर तुम्हाला मी नंतर दाखवेल की ते कुठलं प्लांट आहे जवळून. आणि ते जे प्लांट आहेत ना ते मी रात्रीच लावून घेतले, कारण का मला माहिती होतं सकाळी टाईम नाही भेटणार. आणि एक पॉट खाली होता, त्याच्यामध्ये हे ना चिमण्यांनी ना त्याचे पूर्ण पानं खाऊन टाकलेली. सो मी काय केलं, त्याच्यामध्ये ते लावलं आणि हे मनी प्लांटचे जे नुसते फांदी उरलेली ती काढली आणि आता ह्यांना ग्लासमध्ये ठेवेल, जेणेकरून ह्यांना छोटे छोटे पानं येतील. त्याच्यानंतर मग मी त्यांना परत रिपॉटिंग करेल, कारण का बाहेर ठेवून ना काहीच फायदा नव्हता. चिमण्या त्यांची वाटच लावत होते. सो त्याच्यामुळे मला असं करावं लागतं. काय माहिती चिमण्या का खातात. भरपूर सारे झाडं आहेत ना माझी, ती चिमण्यांनी खाऊन टाकलेत. चांगले पण खाऊन टाकलेत. मग मन जळतं की बाबा एवढे चांगले झाड गेले की त्यांना आपण एवढी सांभाळतो आणि त्यांना खाऊन टाकलं. पण काय करू शकत नाही, त्यांना पण त्यांच्यापासून काय भेटत असेल सो ते खात असते. सो त्याच्यामुळे मी त्यांना मारत म्हणजे हकलत पण नव्हती, काहीच करत नव्हती. काय करतात ते करून दे. सो मला आता कळलंय कुठलं झाड कुठे ठेवायचं आणि काय करायचं, कारण का ते कुठले झाड खातात आणि कोणते नाही खात ते मला आता समजलं. आमचे पिल्लू उठली आहे आणि खेळते वाईफ सोबत, कारण का आत्ताच तिची शिशी झाली ना पिल्लू. तर मस्तपैकी खेळते. मग भरवू तिला. आम्ही विचार केलाय थोडा बाहेर जायचा, आता बघूया. ऑलमोस्ट आम्हाला जस्ट पिल्लू उठली आहे, म्हणजे झाला अर्धा तास. खेळते ती आता वाईफ सोबत, गाणी बोलते कसली ती. आणि माझे फक्त आता मी आज केली आहे व्हायरल पोटॅटो चटणी, जी की आता खूपच व्हायरल चालू आहे. ती ट्राय केली आहे, बघूया कशी होते काय होते. आणि आज आम्ही जाणार आहे बाहेर. दुपारी 3-3:30ला निघू असं विचार करतोय. बघूया जाणं होतंय की नाही होते. आता थोड्या वेळाने भरवेल, कारण का आत्ताच ही दूध पिले. आता आज पण तिला ओट्स देईल, कारण का कॉन्स्टिपेशनचा त्रास अजून पण एवढा काय कमी झाला नाही आहे. सो आज तिला मी तेच भरवेल, ओट्स, आणि त्याच्यामध्ये थोडंसं ॲपल टाकेल आज. बस बाकी काय नाही. हेच तिला औषध चालू आहे 2 टाईम. अजून आज काहीतरी 5वा नाही तर 4था दिवस आहे. एवढंच संपलं आतापर्यंत. आता बघूया कधीपर्यंत थांबते, कधीपर्यंत थांबते. तिला बसवते. अजून काय आमच्या मॅडमची झोप उडली नाहीये. आता तुम्हाला केस बांधून देईल की नाही काय माहिती, देते. आता तिला जरा पण आवडत नाही केसाला हात लावलेला, तोंडाला हात लावलेला, नुसती हालत बसते. हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ 1 2 3 4 5 1 2 3 4 5. आता मी वॉकर वलती आणि आता करते काम पटपट. असं चालू असतं तिचं कार्यक्रम. आणि आता हे भरून ठेवते नाचणीचं सत्व. ह्याच्यात गेलं नेमकाल वॉश केली ना, स्वतः हे भरून ठेवते. चालले पकल. आमच्या पिल्लूला पकड बोलला ना की पळते ती. हे मला करायचं क्लीन. आता बघू सगळं झालं की करेन, नाहीतर मग
बघू कधी करायचं, पण करायचं कारण का इथे खूप सारी याची डस्ट बसली आहे. आणि मी पिल्लूला करते आता लंच. त्याच्यासाठी मी घेतले आधी दूध, त्याच्यामध्ये ओट्स टाकलेत आणि त्याच्यामध्ये नंतर पावडर टाकले. सो हे अशा प्रकारे मी मिक्स केलं. हे मी सगळं नीट मिक्स केलं जेणेकरून त्याच्यात लम्स नको राहायला म्हणून. आणि मी हे ॲपल ना थोडंसं असं किसून घेतलं कारण का ती ॲपल नुसतं खात नाही, म्हटलं बोट सोबत खाऊन जाईल. सो तिने अगदी नीट पण खाल्लंय, सगळं खाल्लं. सगळं नाही खाल्लं म्हटलं, फक्त 2-3 घास राहिलेले, पण तिने नीट खाल्लं. जर तुमचा पण बेबी फ्रूट्स खात नसेल ना तर तुम्ही असं मिक्स करून द्या. मोस्टली करून ना ओट्स आणि नाचणीच्या सत्वामध्ये द्या कारण का ते अगदी नीट खातात. नाचणीचं सत्व हे कसं बाहेरचं असतं, त्याच्यामुळे त्याच्यात फ्लेवर वगैरे असतं, त्याच्यामुळे ते खाऊन जातात. आणि ओट्सला तर चला टेस्ट नसते पण ते खातात. पिल्लू तर खाते, बाकीचं मला माहीत नाही. आणि हे मी दुधामध्ये केलंय, काऊ मिल्कमध्ये केलं. आणि रात्रीसाठी करते चिकन मॅग्नेशन कारण का दीपकला खायचं होतं चिकन, त्याचा काय मार्गशीर्ष नव्हता. सो मी काय काय घेतलं, अद्रक लसूणची पेस्ट, दही, आपले घरचे मसाले आणि बस एवढंच घेतलं. आणि त्यांना नीट मिक्स केलं आणि हे चिकनना त्याच्यामध्ये डीप करून अगदी नीट सगळीकडनं लावून घेतलं. आणि मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवेल. मी दुपारी का करून ठेवलं, हे नीट करून ठेवलं ना की चिकन अगदी लगेच शिजतं आणि मस्तपैकी त्याचा फ्लेवर येतो. आणि आता ते जे झाड होतं त्यांनी खाल्लेलं, त्यांना मी दुसरं एक झाड आहे अजून एक त्यांनी खाल्लेलं. सो मी काय करते, हे माझ्याकडे पॉट होतं दह्याचं, सो मी आता ह्याच्यात ते झाड आहे ते लावून घेईल जेणेकरून त्याला पण थोडेसे लीव्स येतील कारण का त्यांचं पण सेम त्यांनी पानं खाऊन टाकलेत, फक्त स्टीमच राहिली आहे. आणि जो चाकू आहे तो मी फक्त प्लांट्सलाच यूज करते. आणि हे जे झाड आहे ना त्याला मी ऑलमोस्ट 2 वीक आधी घेतलेलं, पण ह्याला मी रिपोर्ट केलं नव्हतं, मला टाईमच नाही भेटायचा कारण का दीपकच्या सुट्टीची वाट बघायची, तेव्हाच मी करेल असं ठरवलेलं. आणि काल मी रात्री करणार होती पण नाही मला करता आलं कारण का पिल्लू रडत होती, सो ते राहून गेलं. मग मी आता केलं ते सगळं. आणि नंतर खाली आलो, पिल्लू खेळत होती. खेळत म्हणजे तिला आंघोळ वगैरे घालून बाबांसोबत खाली पाठवली जरा असं सायकलवरती राईड करायला कारण का सकाळपासून खाली गेली नव्हती, त्याच्यामुळे म्हटलं तू फिरून ये. आणि मी वरती आली, त्याच्यानंतर मी पटपट जेवण करून घेतलं कारण का आम्हाला जायचं होतं खाली, म्हणजे थोडं बाहेर जायचं होतं पिल्लूला घेऊन फिरायला. पिल्लूला आमच्या ना फिश भरपूर आवडतात. सो मी म्हटलं की खारघरला ना थोडा मेळा लागलाय, असं फिश महोत्सव असं काय ॲक्वेरियमचं आहे, फिश टनल, हे नवीन आलंय आपल्या मुंबई साईडला. सो मी म्हटलं बघूया, ती बघेल तरी म्हणून आम्ही तिकडे जायचं होतं. सो आम्हाला लवकर आवरायचं होतं आणि आज होता 31. सो पटपट जेवण केलं मी सगळं आणि आम्ही गेलो. फक्त आल्यावरती मला आता गरमच करायचं होतं बस, बाकी काय. कढईचे हाल बघते तुम्ही काय झालेत ते. पिल्लू काय करते आमची पिल्लू. हा पिल्लूची केश बघा, बघितली आमची पिल्लू काय करते. पिल्लू आमची गाडी चालवतीये, 35ची गाडी चालवते, 35ची गाडी. काय करते पिल्लू. तुम्हाला जीभ दाखवते आमची पिल्लू, जीभ दाखवते तुम्हाला. क्लॅप करून दाखवा. क्लॅप कशा करतो, टॅप कशा करतो, ये कशा करतो. हा, ओपन युअर माउथ. Yeah.
आणि इथे थोडा पिल्लूसोबत टाइम स्पेंड केला. बघते तर कुकी कशी झोपलेली. कुकीची फक्त शेपूटच दिसत होती. तर तुम्ही बघताय कुकी आमची कशी झोपले. ती अशीच झोपते. तिला कुठे फक्त सपोर्ट हवे असतो झोपायचा, बस बाकी काय नाही. तिला उठ बोली तर लगेच उठून जाते. ती फक्त कधी कधी जाम नखरे करते. आणि आज तिची घातलेली आम्ही आंघोळ घालणं पण खूप मुश्किल काम आहे कुकीसाठी, कारण का खूप ती नाटक करते आंघोळ घालायला. ज्यांच्याकडे डॉग असेल ते त्यांना माहिती असेल. आणि पिल्लू आणि पिल्लूचे बाबा खेळत होते. बघता पिल्लूचा खेळ कशा प्रकारे चालू आहे. तिला आहे ना असं कसं पण डरलं ना कीच मज्जा येते. म्हणजे असे बोलतात ना एकदम रावडी गेम असतात तेच खेळायला तिला मज्जा येते. असं नॉर्मली आपण खेळलो ना की म्हणजे करत बसेल, पण असं खेळलं ना की जाम तिला मज्जा येते. त्याच्यानंतर मग आम्ही खाली गेलो. खाली म्हणजे जिथे जाणार होतो ना तिथे गेलो. तुम्हाला दिसतच असेल पुढून की आम्ही कुठे आलोय, तिकडे गेलेलो. पिल्लूला आम्ही आणलेली आज ट्रेनमधून. आम्ही येणार होतो ओलामधून, पण म्हटलं की जाऊन दे ट्रेनमधून जाऊया. गर्दी पण नव्हती एवढी, जरा पण नव्हती. आणि आम्हाला दोन्ही साईडून ट्रेन भेटला. म्हणजे जिथे मी राहते उलवे टू आम्ही रूट कसा केला, उलवे टू सीवूड्स टू खारघर असा रूट केला. सो आम्ही इकडे पोचलो. आणि हे ना स्टेशनपासून खूपच लांब आहे. शेअरिंग ऑटोनी ना त्यांनी 50 रुपये घेतले. म्हणजे खूपच लांब आहे हे. आणि तिथून ना सहसा ऑटो पण नाही भेटत. खूप मुश्किलने ऑटो भेटतात, कारण का तिथे मोस्टली करून ट्रॅफिक होते त्याच्यामुळे. आणि इथे तुम्ही बघता. आणि आल्यानंतर कळलं की किती सारी गर्दी आहे. गर्दी तर कायमच असते इथे, काय माहिती का. आणि तिकीट पण किती 100 रुपीज होती पर पर्सन. त्याच्यानंतर मग आतमध्ये एंटर केला. स्टार्टिंगला असं वाटलं की ते सिस्टमॅटिक आहे काय आहे, आणि तुम्ही पुढे बघालच. आणि नीट अगदी लाईन वगैरे होती. असं वाटलं की चला आता पिल्लू मस्तपैकी बघेल. पिल्लूनी थोडा वेळ एन्जॉय केला. म्हणजे तिच्यासाठी सगळं नवीनच होतं ना, तर ती बघत वगैरे होती. आणि अशा प्रकारे लाईन होती तिथे, खूप लाईन होती तिथे. आणि मोस्टली करून ना सगळे पॅरेंट्स लोक ना आपल्या छोट्या छोट्या मुलांना घेऊन आलेले, कारण का फिश म्हणजे छोट्या मुलांना आवडतात. आणि आमच्या पिल्लूला पण आवडतात, कारण का आमच्याकडे आहे फिश टँक. सो त्याच्यामुळे म्हटलं तिला बघायला भेटेल, ती मस्त बघेल मोठे मोठे फिश, म्हणून घेऊन गेलो. पण एक मोठी चुकी झाली, तिला घेऊन गेलो. नंतर मी तुम्हाला पुढे कळेलच. आणि पिल्लू मस्तपैकी एन्जॉय करत होती. तिथे गाणं पण लावलेलं ना. सो ती तिच्या भाषेमध्ये काहीतरी बडबड करत होती, गाणी ऐकत होती तेव्हा. आणि फायनली तुम्ही बघता केवढी मोठी लाईन होती. म्हणजे खूपच मोठी लाईन होती. पण ती लाईन आहे ना पटपट पुढे जात होती. असं नाही की थांबत होती. म्हणजे कंटिन्यू ती लाईन पुढे जात होती. आणि जसं आतमध्ये एंट्री केली तेव्हा आम्हाला कळलं की आतमध्ये ना हवा पासिंग करायला ना थोडा पण त्यांनी हे नाही दिलं. फॅन्स होते पण जरा पण ते चालू नव्हते का त्याची हवाच लागत नव्हती. आणि भरपूर सारे फिश होते. पण त्यांचा ड्रॉबॅक असा होता की कुठला फिश आहे ना हे कोणाला कसं कळणार. तिथे ना त्यांनी ना नेम लिहायला हवे की कुठले फिश आहेत काय आहे. आता ज्यांच्याकडे फिश आहेत त्यांना तर नॉर्मल फिश असतात, त्यांना माहिती असेल की ह्या फिशला हे बोलते. आणि ना तिथे खूप सारी गर्दी होती. पिल्लू पण नंतर ना रडायला लागली. तुम्ही पुढे बघालच किती गर्दी होती. म्हणजे ना नीट बघताच येत नव्हतं. त्यांनी ना अरेंजमेंट नीट करायला हवी, कारण का प्रत्येक जण कसा फोटो काढण्यात आणि व्हिडिओ काढण्यात बिझी होता. त्याच्यामुळे पटपट ती लोक हालत पण नव्हती, काहीच नव्हतं. नाहीतर ना तिथे ना एक माणूस ठेवायला होता जेणेकरून ती लाईन पटपट पुढे जाईल आणि बाकीच्यांना पण नीट बघायला भेटेल. माझ्याने जेवढं शूट झालं तेवढं मी केलं, कारण का पिल्लू होती सोबत. सो तिला पण बघायचं होतं, कारण का नंतर ती थोडी क्रँकी झाली, कारण का खूपच सारी रश होती. माणसं पण रो मध्ये कोणच चालत नव्हतं, सगळे कसे पण चालत होते. आणि रो मध्ये कसं चालणार, कारण का फिशच ह्या साईडला पण होते, अपोजिट साईडला होते. दोघा साईडचे फिश बघायलाच लागणार सगळ्यांना. सो त्याच्यामुळे सगळे कसे पण जात होते. आणि हे आहेत एंजल फिश. हे पण म्हणजे त्यांनी ना नाव नोट करायला हवं. आता ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती आहे की हे फिश काय आहेत. आणि ऑलमोस्ट काय फिश टँकचं पाणी इतकं खराब झालेलं ना की लिटरली ते फिश पण दिसत नव्हते. थोडं त्यांनी मेंटेन पण करायला हवं, कारण का पाणी खराब झालं ना की फिश मरून जातात. मला तर एवढं हे नाही वाटलं ते, कारण का नीट बघायला पण नाही भेटलं आणि खूप रश होती. आणि त्यांनी ना तिथे फॅन्स वगैरे पण लावला. तुम्ही बघताय की पिल्लूच्या पाठी पण छोटे मुलगे ते पण त्यांना दाखवतात फिश. म्हणजे असंच लहान मुलांना सगळे दाखवायला आलेले फिश. असं मोठ्यांना एवढा इंटरेस्ट नव्हता, पण लहान मुलांसाठी पॅरेंट्स लोक आहेत ते त्यांना घेऊन येत आहेत. आणि पिल्लू पण नीट अगदी बघत होती. जोपर्यंत गर्दी नव्हती ना तोपर्यंत ती पण अगदी मस्त बघत होती. प्रत्येक फिश तिने बघितला. नंतर पुढे जाऊन खूपच गर्दी व्हायला लागली. आणि पिल्लूचे बाबा कसे तरी तिला दाखवत होते गर्दीमधून
की बाबा हे बघ फिश ते बघ, ती बघत पण होती. पण पुढे गेल्यानंतर खूपच, आता तुम्ही बघते ह्या टनलनंतर एवढी गर्दी होती ना, आम्हाला वाटलं की एवढी गर्दी नाही आहे, एकदम इझिली बघायला भेटेल असं तसं, टनल पण नीट एन्जॉय करता येईल, तिला पण नीट बघता येईल, एवढे मोठे मोठे फिश पण नाही. तुम्ही आता बघाल की केवढी सारी गर्दी होती ह्या पॉईंटला, एवढी गर्दी होती ना विचारू नका. खूप म्हणजे खूप प्रचंड, म्हणजे हवा यायला मार्गच नव्हता. लहान मुलं इतकी रडत होती ना तिथे खूप. मला तर असं वाटत होते आता लिटरली काय होईल, कारण का पिल्लूला ना गर्दी आणि गरमी ह्या दोन्ही गोष्टी जरा पण सहन होत नाहीत. गरमी तिला प्रचंड होते, प्रचंड म्हणजे प्रचंड. आम्ही जेव्हा रोमध्ये होतो ना उभे तोपर्यंत ती ठीक होती, आणि जसं आतमध्ये एंटर केलं थोडं त्यानंतर तिला गरमी स्टार्ट झाली. ती थोडीशी रडत होती, पण ठीक आहे, नंतर ती नॉर्मल झाली. पण नंतर ती एवढी रडायला लागली ना, खूप म्हणजे खूप, लिटरली तिच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं. मग आम्ही काय केलं, पटपट पुढे गेलो. फिश काही बघितलेच नाही. इथून आम्ही ह्या सेक्शनला गेलो ना तेव्हा आम्ही जरा पण फिश नाही बघितलं. असे नॉर्मल जे शूट करते ना तेच केलं. बाकीचं असं दीपकने म्हणजे पिल्लूनी नीट बघितलं नाही, कारण का पिल्लू खूपच ओरडत होती, जोरात ओरडत होती आणि रडत देखील होती ती, कारण का गर्दी खूप म्हणजे खूपच होती तिथे. तुम्ही बघता पुढे तुम्हाला मी दाखवेलच की किती सारी गर्दी होती. आणि ह्या टनलला ना पिल्लू खूप क्रँकी झाली, त्याच्यामुळे मला काही व्हिडिओ करायला जमलं नाही. आणि हा आम्ही टनल एन्जॉय केलाच नाही, कारण का आम्हाला स्पीडली निघायचं होतं बाहेर, कारण का पिल्लूला खूप सारी गरमी आणि खूप सारी इरिटेशन होती. सो पटपट आम्ही निघालो आणि टनल एन्जॉय एवढा करता आला नाही. मी तुम्हाला रिकमेंड करेल की तुम्ही शार्प 3 वाजता जा. जर तुमच्याकडे लहान मुलं असेल तुम्ही 3 वाजता जा, लवकर जावा, म्हणजे जेणेकरून तुमचं बेबी पण एन्जॉय करेल आणि गर्दी पण नसेल आणि अगदी नीट तुम्हाला फोटोज काढता येतील. आमची मिस्टेक हीच झाली की आम्ही 5 वाजता निघालो, त्याच्यामुळे आम्हाला नीट एन्जॉय करता आला नाही, बघता आलं नाही. 100 रुपीज गेले पाण्यात असं झालं, आणि 100 रुपीज प्रमाणे ते बघायला पण नाही भेटलं आम्हाला. सो नंतर आम्ही घरी गेलो, तिथून निघालो आणि घरी
शाळेतून बाहेर आल्यावर तुम्ही पिल्लू बघते किती शांत होती. तिला फक्त मोकळी हवा आणि गर्दी नको हवी होती. बस इथे गर्दी नाही म्हणून ती शांत आहे. आणि बाहेर गेलो ना की तिथे थोडासा मेळा टाईप आहे. तिथे आम्ही थोडासा फिरलो म्हणजे निघालो स्पीडलीच तिथून. पण आईस्क्रीम घेतलं कारण का पिल्लू थोडीशी क्रँकी झालेली, त्याच्यामुळे तिला थोडंसं टेस्टिंगला दिलं, थोडं काही वेगळं म्हणून. पिल्लूला टॉय बघत होतं पण टॉयची प्राईस कायच्या काय सांगत होते. उगाचच पैसे वेस्ट घालण्यात हेच नव्हतं, अर्थ नव्हता. सो आम्ही तिथून निघून गेलो. सेम ट्रेननीच आलो आम्ही येताना पण. आणि घरी आल्यावरती जेवण गरम केलं, जेवण झालं आणि मी करत होती आता रात्रीला स्वीट म्हणून पॅनकेक हे आम्हाला चौघांना चालणार होतं, कुकी प्लस पिल्लू. सो मी ह्याच्यात काय केलं, ओट्स पावडर टाकली आहे, दूध टाकलं, अंडं टाकलं आणि केळं टाकलं. तर ह्यांना मी अगदी नीट स्मॅश करून घेणार. एक जरा पण लम्स ठेवायचं नाही आणि स्मॅश केलं, नीट हलवायचं, नीट मिक्स करायचं आणि त्याला 4 to 5 मिनिट्स आपण रेस्ट करायला ठेवायचं, जेणेकरून ते थोडंसं फ्लफी होईल. सो अशा प्रकारे नीट हलवून घ्यायचं, त्याला एकजीव करून घ्यायचं. त्याच्यामध्ये शुगर बिगर काहीच नाही टाकायचं, फक्त ओट्स पावडर, बनानाने थोडा स्वीटनेस येतो आणि अंड आणि दूध एवढंच टाकायचं बस. आणि तुमचा जर बेबी 1 इयरचा असेल किंवा 1 इयरच्या अबो असेल तर तुम्ही त्याच्यावरनं हनी टाकू शकता. हनीने थोडा स्वीटनेस येतो. वरती टाकायचा जेव्हा आपला केक बनवून झाला ना की वरती असं गार्निशिंगसाठी टाकायचं, ते पण मस्त लागतं. तर तुम्ही पण नक्की करा तुमच्या घरी. जर लहान मुलगा असेल तर पॅनकेक करा, मस्त आवडीने खातात. पिल्लूने पण खूप आवडीने खाल्लं. आणि मी हे रेस्टिंगला ठेवलेलं, तर आता झालं आहे रेस्ट करून त्याचं. आणि आता मी हे पॅनवर घालेल. तर मी कसं घालते, पहिलं तूप टाकेल, मग त्याचे छोटे छोटे असे गोळे बनवेल. गोळे म्हणजे डायरेक्ट पॅनवरच टाकेल, जसं आपण डोसा बनवतो ना तसा. आणि तसं केलं की त्याला वरतून लीड ठेवेल, अगदी 1 मिनिट ठेवेल आणि 1 मिनिटामध्ये ते शिजून जातं. मग त्याला थोडंसं फ्लिप करायचं, दुसऱ्या साईडने शेकवायचं. तेव्हा लीड नाही ठेवायची, तेव्हा काढून टाकायची लीड, फक्त 1 साईडच लीड ठेवायची आणि ते पटकन शिजून पण जातं आणि नीट होतं, फ्लफी पण होतं. तर तुम्ही पुढे बघा. आणि पिल्लूने आमच्या आवडीने खाल्ला. पिल्लूच्या बाबांना नाही आवडला, मग त्यांच्यासाठी परत वेगळा केला. त्यांच्यासाठी लास्टचा केला. त्यांना मी शुगर ॲड केली थोडीशी, तर असं त्यांना स्वीट खूप आवडतं. सो मी त्याच्यामध्ये शुगर ॲड करून त्यांना दिली. आणि मी नॉर्मली असेच केले, कुकीला 1 मी असा दिला, पिल्लूला पण दिला आणि मी 1 खाल्ला आणि पिल्लूच्या बाबाने 2 खाल्ले, कारण का मला पण एवढं आवडलं नाही. आपल्याला सवयच नसते ना, त्याच्यामुळे मी पण नाही एवढं जास्त खाल्लं. पिल्लूने 1 पण नाही खाल्ला, थोडं खाल्लं. तर बघते पिल्लूचे बाबा पिल्लूला भरवत होते आणि पिल्लूचं चालू होतं इकडून येऊन तिकडून जाऊन. पण असं पण नाही की तिच्या तोंडातलं संपलं ना खाणं की ती ना लगेच आपल्याकडे येणार आणि भरवायला जाणार. आपल्याला तिच्या पाठी पाळायची अजिबात जरूरत नाही. हे पिल्लूचं मला जाम आवडतं की तिने खाल्लं नाही, ती खाल्लं, तिची खेळते आणि तिच्या तोंडातलं संपलं की ती स्वतःहून येते. असं नाही की तुला आपल्याला ये बोलावं लागत किंवा आपल्याला तिच्या पाठी पळून भरवावं लागतं, जरा पण नाही. ती अगदी नीट खाते. आतापर्यंत नीट खाते, नंतरचं मला माहीत नाही, पण आतापर्यंतची जर्नी तर ठीक होती. आणि इथे ती खेळत होती थोडा वेळ. आणि जर आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझ्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आणि जर नवीन असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओ बघायला भेटतील. आणि पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि विश यू हॅपी न्यू इयर टू ऑल.